नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खानदेशी पद्धतीने पीठ पेरून चिवईची भाजी. चिवईची भाजी करण्यासाठी इथे घेतली मी 1 पाव चिवळची भाजी. तिला सर्वात आधी आता आपण धुवून घेणार आहोत. ही भाजी जमिनीवरच उगते, त्यामुळे हिला माती भरपूर प्रमाणात असते. पहा किती खराब पाणी निघालं. पहा मी इथे स्वच्छ 2 पाण्याने भाजी धुवून घेतली. आता इथे मी तिसऱ्यांदा पाणी घेतलं. आता आपण भाजी पाण्यातून उपसून घेऊ. चिवईच्या भाजीचे खूप प्रकार केले जातात, त्यातलीच आज आपण पीठ पेरून चिवईची भाजी करणार आहे. याचे फुणके केले जातात, दशम्या केल्या जातात. हा भाजी सुकण्यासाठी आपण तिला थोड्या वेळ नॅपकिनवर टाकून घेऊ, म्हणजे तिचं लवकर पाणी सुकून जाईल. तिच्यात जर पाणी जास्त राहिलं तर त्या भाजीला बेसन पीठ सुद्धा जास्त लागतं आणि मग ते बेसनाचे गोळे होतात. ही भाजी स्वच्छ धुतल्यावर तिला निसून घ्यायची. त्यामध्ये काळी कचरा भरपूर असतो. भाजी निसताना हे जे पानं आहे ते असे काढून घ्यायचे आणि अशा दांड्या फेकून द्यायच्या. आपली भाजी सुकते तोपर्यंत आपण तिला निसून सुद्धा घेऊ. पहा अशा प्रकारे मी सर्व भाजी निसून घेतली. आता आपण त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊ. त्यासाठी घेतले इथे मी 1 वाटी बेसन पीठ. बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं. इथे घेतला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. फोडणीसाठी तेल, मीठ, तिखट, कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण व हळद. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये घालू 2 पळ्या तेल. इथे आपलं तेल तापलं. त्यात घालू आधी मोहरी. मोहरी तडतडली म्हणजे जिरं, कढीपत्ता, त्यात घालू कापलेला कांदा. या भाजीला कांदा खूप छान लागतो. जास्त कांदा असला म्हणजे चवीला खूप चविष्ट लागते ही भाजी. त्यासाठी कांदा थोडा शिल्लकच घ्यायचा. आता आपण कांदा गुलाबी रंगावर परतवून घेऊ. पहा इथे आपला कांदा थोडा गुलाबी रंगावर होण्यात आला. त्यात आपण हा काढलेला लसूण टाकून घेऊ. इथे मी 7-8 पाकळ्या लसूण काढून घेतला. काढलेल्या लसणाची चव खूप छान लागते. आता आपण लसूण सुद्धा परतवू देऊ. आता गॅस कमी करून घेतले मी. त्यात आता आपण मसाले घालून घेऊ. त्यासाठी घेतले इथे मी 1.5 चमचा तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. हळद, चवीप्रमाणे मीठ, त्यात घालू ही भाजी. भाजी छान एकजीव करून घ्यायची. भाजी अशी एकजीव झाली की त्यात लगेच पीठ टाकून द्यायचे, नाही तर भाजीला पाणी सुटते खूप. चमच्याने वगैरे असं पीठ पसरवून टाकायचं. आपण आधी एवढं पीठ टाकून बघू भाजीला किती लागतं. ही भाजी लगेच वाफेवर सुद्धा शिजते. आपण त्यात अजून थोडे पीठ घालून घेऊ. आता ह्या पिठाला सुद्धा एकजीव करून घेऊ छान. पहा आपलं पीठ एकजीव होऊन गेलं. आता आपण मध्यम आचेवर भाजीला वाफवून घेऊ. भाजीवर झाकण ठेवायचे नाही, नाहीतर भाजीला पाणी जास्त सुटतं. पहा भाजीला असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, नाहीतर भाजी खाली लागून जाईल. बाकी ती छान मोकळी मोकळी झाली आपली भाजी.
जवळजवळ इथे मी 12 ते 13 मिनिटं भाजी वाफवून घेतली. आता आपली भाजी तयार झाली. याला खानदेशात झुणका म्हणतात, चिवईच्या भाजीचा झुणका. त्यावर घालू कापलेली कोथिंबीर. आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते. आपली भाजी छान वाफवून झाली. पहा, तयार झाला आपला चिवईच्या भाजीचा झुणका. तुम्ही भाकरी पोळी सोबत कशासोबतही खाऊ शकता. त्यावर असं वरतून छान तेलाची धार सोडायची. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.